मस्त अशी साधी सोपी पण तितकीच चविष्ट बीटची कोशिंबीर तयार आहे. आपलं सगळं जेवण तयार आहे. तर मग कशा सुरू आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या? बऱ्यापैकी सगळेजण गावाला जात आहेत आता आणि तुम्हीच अजून ऑफिसला जाताय ना, ऑफिसला जायचा त्याच रुटीनचा कंटाळा आलाय ना, तर इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल आहेत. आपण ना एक स्पेशल सिरीज चालू केलेली आहे ज्याचं नाव आहे आज काय डब्यात, ज्यामध्ये ना आम्ही तुम्हाला वेगवेगळे चविष्ट असे डब्यासाठीचे पदार्थ बनवून दाखवणार आहोत. आपण ना नेहमीच मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवतो. शाळा सुरू झाल्या की कसं डब्यासाठी मुलांसाठी स्पेशल असा खाऊ बनवतो. पण ह्या सिरीजमध्ये ना आम्ही ऑफिसच्या डब्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवणार आहोत. आणि याची खासियत अशी आहे की असे पदार्थ बनवून दाखवणार आहोत जे मोठ्यांना तर हमखास आवडणारच आणि त्याचसोबत मुलांना पण आवडतील. असे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ या सिरीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या सिरीजमध्ये ना आपण वेगवेगळे असे युनिक पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहोत. तुम्हाला ते पाहायला मिळणार आहेत, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि असे पदार्थ तुम्ही डब्यात जर बनवून नेलात ना ऑफिसमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींना खाऊ घातलात ना, तर ते दररोज तुम्हाला विचारतील आज काय डब्यात. तर आज काय डब्यात या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार खूप खूप मनापासून स्वागत करते. डबा बघितलात ना, भारी आहे ना. आता कोणी असा डबा नेत नाही, पहिली लोक असा डबा कामावर घेऊन जायची, पण अजूनही तुमच्या घरात हा डबा असेल बघा, मला नक्की कमेंट करून सांगा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बनवूया हिरवा वाटाणा आणि पालकची मिक्स भाजी. आपण नेहमी बघा हिरवा वाटाण्याची अशी सुक्की भाजी बनवतो, पण तीच खाऊन कंटाळा येतो आणि ती भाजी आणखीन फ्लेवरफुल कशी करायची हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये ना आपण पालक टाकायचे, त्यामुळे भाजीची चव ना आणखीन दुप्पट होते. अशी रेसिपी तुम्ही ट्राय करा, मस्त लागते भाजी खायला. तांदळाच्या भाकरी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर मस्तच लागते खायला. सुरुवात करूया व्हिडिओला. त्यासाठी इथे मी पालक घेतलेला आहे. पालक चांगलासा निवडून घेतलेला आहे आणि निवडून ना आपण असे देठ एकत्र लावून घ्यायचे आणि चांगला स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे मी. असे देठ एकत्र लावून घेतलात ना की व्यवस्थित आपल्याला चिरता येतो. त्यानंतर ना इथे मी असे वाटाणे घेतलेत बघा, 7 ते 8 तास पाण्यात ना असे चांगले भिजवून घेतलेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे वाटाणे आहेत ना हे शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी कुकर घेतलाय. कुकरमध्ये आपण हे वाटाणे घेऊया. त्यानंतर ह्यामध्ये पाणी ओतूया. जास्त पाणी ओतायचं नाही हा. हे बघा असं एवढं वाटाण्यापुरताच ओतायचं, कारण हे पाणी नंतर आपल्याला भाजीत वापरायचे. कुकरचं झाकण लावते आणि गॅस फास्ट करून ना 1 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आपण ना वाटाणे शिजलेत काय बघायचे. वाटाणे असे अख्खे पण राहायला पाहिजेत आणि छान शिजले पण पाहिजेत, असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. वाटाणे शिजतायत तोपर्यंत आपण ना हा पालक कापून घेऊया. आपल्याला बारीक चौकोनी कापून घ्यायचं आहे. देठ आहेत ना ते पण असे एकदम बारीक कापायचे. हे बघा असा पालक आहे ना आपल्याला असं लांब लांब नाही ठेवायचा आहे. आपल्याला तो चौकोनी कापायचा आहे, म्हणून असा घ्यायचा आणि परत ह्याच्यावरती अशी सुरी फिरवायची, म्हणजे व्यवस्थित बारीक चौकोनी कापला जातो बघा असा. पालक चिरून घेतलाय आणि इथे ना असे वाटाणे पण चांगले शिजवून घेतले. हे बघा असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. अख्खे पण आहेत आणि चांगले शिजले आहेत पण. कढई तापली आहे. कढईत आपण तेल ओतूया. तेल तापलंय. आपण ह्यात टाकूया जिरं. ह्या भाजीला ना अशी जिऱ्याची फोडणी द्यायची, मस्त चव लागते. जिरं असं फुललं की आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा बघा असा बारीकच चिरायचा हा, म्हणजे भाजी ना चांगली अशी मिळून येते. आणि सुरुवातीला आपण हा कांदा थोडा नरम करून घेऊया. हे बघा कांदा असा थोडा नरम झाला ना की आता आपल्याला ह्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. म्हणजे कांद्यासोबत ना टोमॅटो पण चांगला असा नरम होतो. हे बघा कांदा टोमॅटो मस्त असा नरम करून घेतलाय. आता आपण ह्यामध्ये टाकूया आलं आणि लसूणची पेस्ट. आणि पेस्ट पण ना आपण मस्त फ्राय करायची. पेस्ट परतवून घेतली. एक आता मसाले टाकूया. हळद, त्यानंतर गरम मसाला आणि घरगुती लाल मसाला. तुमच्या घरात तुम्ही तो साठवणीचा मसाला वापरताना लाल मसाला तो टाकायचा. तो नसेल ना तर मिरची पावडर टाकलात ना तरी देखील चालेल. मसाले आपण परतवून घेऊया.
आता आपल्याला ह्यामध्ये ना 1 चमचा असं बेसन टाकायचंय. बेसन आपल्याला का टाकायचं माहिती आहे, भाजी ना चांगली अशी मिळून येते. म्हणजे वाटाणे वेगळे आणि पालक वेगळं, पाणी वेगळं असं नाही होत. म्हणून 1 चमचा असं बेसन टाकायचं. आणि हे बेसन पण ना आपल्याला असं 1 ते 2 मिनिटं ना गॅस कमीच करून परतवून घ्यायचं. आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचंय. हे बघा, आता एवढं पाणी पुरेसं आहे. आणि गॅस मिडियम करून ना जर या ग्रेव्हीला असं तेल सुटवून घ्यायचंय. ग्रेव्हीला बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे, फ्राय करून घेतले. आता आपल्याला ह्यामध्ये पालक टाकायचा आहे. पालक परतवून घेऊया. आता आपल्याला ह्यामध्ये ना शिजवलेले वाटाणे ओतायचे, पाण्यासकट ओतायचे हा. व्यवस्थित मी मिक्स करून घेतले. बघा आत्ताच किती मस्त दिसते ना. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी ओतायचंय. तुम्हाला ही भाजी किती घट्ट हवी आहे, पातळ हवी आहे ना, त्या अंदाजाने पाणी ओतायचं. पण जास्त पण पाणी नाही ओतायचं हा. आपल्याला ही चपाती बरोबर खायची आहे. अजून मी ह्यात थोडंसं पाणी ओतते बघा. वरतून आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता आपल्याला गॅस वाढवायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि भाजीला मस्त असा कड काढून घेते. भाजीला बघा मस्त असा कड आलाय. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि भाजी ना 5 ते 6 मिनिटं गॅस कमीच करून शिजवून घ्यायची. आणि गरमागरम स्वादिष्ट अशी हिरवा वाटाणा आणि पालकची मिक्स भाजी खाण्यासाठी तयार आहे. बघा किती मस्त झाली आहे ना. अगदी एकच अंदाज झाली आहे. पाणी वेगळं, पालक वेगळं, वाटाणे वेगळे असे नाही झालेत. एकदम परफेक्ट झाली आहे. खाण्यासाठी तयार आहे. आता आपण डब्यासाठी झटपट बनणारा असा तुरडाळीचा भात बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतले आहेत. असे बारीक तांदूळ घेतलेत बघा. आणि अर्धी वाटी तुरडाळ घेतली आहे. हे बघा अशा ह्या वाटीने तांदूळ आणि तुरडाळ अशी मोजून घेतली आहे. आता आपण हे चांगले स्वच्छ धुवून घेऊया. टोप ठेवलाय तापट. टोपात आपल्याला तेल ओतायचंय. तेल तापलंय. आता आपण टाकूया मोहरी, त्यानंतर जिरं आणि इथे मी लसूण घेतलाय, असा साली काढून बारीक कापून घेतलाय, तो टाकूया. ह्यामध्ये ना आपल्याला आलं आणि लसूणची पेस्ट नाही टाकायची, फक्त लसूणच टाकायचे, चव चांगली येते. त्यानंतर कढीपत्ता आणि त्यानंतर हिंग टाकायचा थोडासा. ह्या भातासाठी ना ही फोडणीच महत्वाची आहे हा. अशी मस्त खमंग फोडणी तयार करायची, चव अगदी मस्त येते मग भाताला. त्यानंतर आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा आणि कांदा आपण थोडा नरम करून घेऊया. कांदा असा थोडा नरम झाला की आपण यामध्ये टाकूया टोमॅटो, असा बारीक कापून घेतलाय. आणि कांदा आणि टोमॅटो एकत्र असा चांगला नरम करायचा. मग आज मी ना हा भात असा टोपात बनवते. तुम्ही कुकरमध्ये बनवलात ना तरीही चालेल. 1 ते 2 शिट्यात मस्त असा हा भात तयार होतो. हा भात ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, मस्तच लागतो. कुठल्याही आमटीची, वरणाची, कशाची गरज नाही. नुसता जरी भात खाल्लात ना तरी एकदम भारी लागतो चवीला. आणि तुम्हाला मी आज जी भाजी दाखवली आहे ना वाटाणा आणि पालकची, ती या भातासोबत जरी खाल्लात ना तरी तुम्ही आवडीन जेवाल. कांदा टोमॅटो बघा नरम झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये एक एक मसाले टाकूया. घरगुती लाल मसाला टाकते. आपल्याला हळद टाकायची आणि थोडासा आपल्याला गरम मसाला टाकायचा. गरम मसाला आपल्याला जास्त नाही टाकायचा, अगदी हा बघा किंचित टाकायचा. मसाले परतवून घेऊया. आणि आता आपल्याला ह्यामध्ये ना धुतलेले तांदूळ आणि डाळ ओतायची आणि गॅस कमीच करून डाळ तांदूळ आपण व्यवस्थित हे परतवून घ्यायचे.
असे परतवून घेतले की आता आपल्याला ह्यामध्ये ना पाणी ओतायचंय. तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण सांगते. 1 वाटी आपण तांदूळ घेतलेले, आपल्याला दुपटीन म्हणजे 2 वाट्या पाणी ओतायचं. वरतून आपण टाकूया चवीनुसार मीठ. आणि आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे. एकदा असं जरा ढवळून घेते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मस्त असा एक कड काढून घेऊया. हे बघा मस्त असा कड आलाय. आता या कडावरतीच ना आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. चव अप्रतिम येते मग. जर आपल्याला आता गॅस मिडियम करायचा आहे आणि भातातलं आपण थोडं पाणी हे आटवून घेऊया. हे बघा भातात असं एवढं पाणी असतानाच ना एकदा आपण जरा ढवळून घेऊया आणि पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आहे. ह्याच्यावरती पुन्हा असं झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करून भात चांगला शिजवून घेऊया. भात शिजतोय तोपर्यंत आपण ना बीटची कोशिंबीर तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी बीट घेतलाय, असा किसून घेतलाय. तुम्हाला किती कोशिंबीर हवी आहे त्या अंदाजाने असा बीट किसून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि दही टाकायचंय. दही आपल्याला जास्त असं आंबट नाही घ्यायचं, आपलं नॉर्मल दही घ्यायचं, साधं दही. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची आहे. साखर टाकलात ना कोशिंबीरीला मस्त चव येते. अशी थोडीशी टाकायची. व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. असं मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलंय. बघा किती सुंदर रंग आलाय ना, मस्तच. आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे. एका तडका पॅनमध्ये ना 1-2 छोटे चमचे असं तेल मी गरम करून घेतलंय. ह्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे. मोहरी मस्त तडतडली की जिरं टाकूया. त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता. आणि मिक्स करून घेऊया. आणि जेव्हा तुम्ही कोशिंबीर खायला घ्याल ना तेव्हा ह्यामध्ये मीठ टाकायचं. मस्त अशी साधी सोपी पण तितकीच चविष्ट बीटची कोशिंबीर तयार आहे. तोपर्यंत इथे ना भात पण तयार झालाय. बघा मी गॅस बंद केलाय आणि हा गरमागरम तूर डाळीचा भात खाण्यासाठी तयार आहे. अगदी मस्त झालाय बघा. या भाताची ना चवच भारी लागते. कमीत कमी मसाल्यात एकदम स्वादिष्ट असा भात खायला लागतो. तयार आहे. आपलं सगळं जेवण तयार आहे. इथे ना मी चपात्या पण तयार करून घेतल्यात बघा. आता आपण डबा भरूया. एका छोट्या डब्यात ना अशी कोशिंबीर द्यायची. डबा भरून तयार आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडलाच असणार. आणि हे पदार्थ तुम्ही घरी ट्राय करून बघा. एकदम मस्त लागतात चवीला, झटपट तयार होतात. सकाळच्या घाईत म्हटलात ना लगेच हे जेवण तयार होतं. आता कसं माझा एका बर्नरचा हा गॅस आहे ना, त्यामुळे एक मी तुम्हाला पदार्थ बनवून दाखवले. आपले सहसा 2 बर्नरचे गॅस असतात, त्यामुळे पटकन जेवण तयार होईल. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू. त्यासोबत ना इथून पुढे देखील नवनवीन तुम्हाला हे पदार्थ पाहायला मिळणार आहेत. असे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही जर ऑफिसमध्ये घेऊन गेलात ना तर सगळे तुम्हाला दररोज विचारतील आज काय डब्यात.